नव्या करारामधून मत्तई शुभवर्तमान अध्याय 24 वचने 1 ते 14, जुना करार दानियल 2 31 ते 36, नवा करार मत्तई 24 1 ते 14 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. दानियेलाचा दुसरा अध्याय 31 ते 36. महाराज, आपण दृष्टांत पाहिलात, त्यात एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला. हा पुतळा भव्य व तेजपुंज असा आपणापुढे उभा होता. त्याचे रूप विक्राळ होते. त्या पुतळ्याचे शिर उत्तम सोन्याचे, त्याची छाती व त्याचे हात रुप्याचे, त्याचे पोट व मांड्या पितळेच्या, त्याचे पाय लोखंडाचे व त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा होता. आपण स्वप्न पाहत असता कोणाचा हात न लागता एक पाषाण आपोआप सुटला व त्या पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलांवर आदळून त्याचे फुटून तुकडे तुकडे झाले. तेव्हा लोखंड, माती, पितळ व रुपे व सोने याचे चूर्ण होऊन उन्हाळखळ्यातील भुशाप्रमाणे ती झाली. वाऱ्याने ती उधळून नेली. त्याचा मागमूस राहिला नाही. त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली. हेच आपले स्वप्न. आता ह्याचा अर्थ राजाच्या हुजुरास आम्ही सांगतो. वर्तमान 24 1 ते 14 वचने. मंदिराचे धूळदान व युगाची समाप्ती यांविषयी येशूचे भविष्य. मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवायस जवळ आले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, हे सर्व तुम्हाला दिसते ना? मी तुम्हाला खचित सांगतो, येथे चेहऱ्यावर असा एकही चेहरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांत येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे तो आम्हास सांगा. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवतील. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढाच शेवट होत नाही. कारण राष्ट्रांवर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत. तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांस फसवितील आणि ती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच ठरेल. सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्याची व ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल. आज देवाच्या वचनाकडे लक्ष लावणार आहोत. आजपासून काही संदेश आहेत. संदेशाचं शीर्षक आहे युग समाप्ती. युग समाप्तीची चिन्हे, काळ आणि समय. युग समाप्तीची चिन्हे, काळ आणि समय. आम्ही ज्यावेळेस देवाच्या वचनाकडे पाहतो त्यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये आम्ही आजच्या काळाचा, ज्या काळात आम्ही राहत आहोत, ह्या काळाचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला एक गोष्ट अत्यंत प्रभावीपणे लक्षात येते आणि ती गोष्ट ही आहे, ही जी पिढी आहे, हे जे जग आहे, हे भविष्य काळाच्या पूर्ततेच्या समयामध्ये असलेली पिढी आहे. 2000 वर्षापासून किंबहुना 4000 वर्षापासून. त्यानंतर दानियेलाने सांगितलं, यहेजकेलाने सांगितलं, येशूने सांगितलं, पेत्राने सांगितलं, पाऊलाने सांगितलं, याकोबाने सांगितलं, यहूदाने सांगितलं. इकडं आल्यानंतर संत योहानाने अख्खं प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिलं. ज्यावेळेस आम्ही याकडे पाहतो त्यावेळेस जगामध्ये त्या गोष्टी आज घडत असताना दिसत आहे आणि म्हणून आम्ही भविष्य कथनाच्या पूर्ततेच्या काळामध्ये जगणारी पिढा आहोत. येशूच्या पहिल्या येण्याविषयी जुन्या करारामध्ये आम्हाला 300 भविष्यकथनं वाचायला भेटतात आणि येशूच्या पहिल्या येण्यामध्ये ती सगळीची सगळी 300 भविष्यकथनं पूर्ण झाली. येशूच्या दुसऱ्या येण्याविषयी साधारणतः 900ला थोडे कमी इतकी भविष्यकथनं आहेत आणि त्यापैकी 700पेक्षा जास्त भविष्यकथनं ही पूर्ण झालेली आहेत. आता थोडीच राहिलेली आहेत आणि ती घडताना आम्हाला पाहता येते. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही ह्या जगामध्ये सर्व काळ जीवन जगू शकत नाही आणि राहू शकत नाही. एक तर आम्हाला मरावं लागेल आणि जग सोडून जावं लागेल,
आणि म्हणून बायबल आम्हाला शिकवतो, जगात येत असताना कोणी काही घेऊन आलं नाही, कोणी काही घेऊन जाऊ शकत नाही. जी काय आहे ती धडपड जी आहे, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, एखाद्याला 120 वर्ष येतपर्यंत असणारी धडपड आहे. आम्ही येताना रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने आम्हाला जाणं गरजेचं आहे. परंतु आम्ही ह्या काळामध्ये एक दृष्टिकोन आमच्या जीवनासंगती ठेवू शकतो, आणि तो दृष्टिकोन आमच्या जीवनातला हा आहे की आमच्या जीवनामध्ये देवाने जो आत्मा माझ्यामध्ये दिलेला आहे, ह्या आत्म्याला मी सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाऊ शकतो का, याकडे लक्ष लावणं नितांत गरजेचं आहे. अन्यथा मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काही लाभ नाही. आम्ही अनेक वेळेस येत असताना देवाच्या समक्षतेमध्ये आम्ही आमचे विचार घेऊन येतो, आमच्या गोष्टी घेऊन येतो, आणि कधी असं वाटतं की माझं तारण झालेलं आहे. बौद्धिक तारण देवाच्या समक्षतेमध्ये टिकणार नाही, वडिलोपार्जित तारण देवाच्या समक्षतेमध्ये टिकणार नाही. त्याच्यानंतर मला वाटतं किंवा ज्या लोकांमध्ये बसतो आणि मी उठतो त्यामुळं माझं तारण झालं असं वाटत असेल, ते तारण टिकणार नाही. अंतःकरणापासून जे तारण झालेलं आहे, येशूला मिठी मारली, येशूच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी जाऊन येशूला स्वीकारलं, ते खरं तारण आहे. आणि त्या तारणामध्ये होत असणारी वृद्धी जी आहे, त्या लोकांना सार्वकालिक जीवनामध्ये घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. जगामध्ये सध्या घडत असणाऱ्या ज्या घडामोडी आहेत, या घडामोडी आम्हाला वारंवार प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आलेलं आहे याविषयी सांगत आहे. परंतु जेव्हा आम्ही वाचलेल्या शास्त्रपाठामध्ये येतो, मत्तई कृत शुभवर्तमान इकडं दानियेलाच्या पुस्तकामध्ये येतो, त्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःची तयारी करणं गरजेचं आहे. जेव्हा आम्हाला हे समजतं की आता समय थोडा राहिला आहे, वेळ थोडी राहिली, त्यावेळेस आम्ही त्या अनुषंगाने जीवन जगणं गरजेचं आहे. किंबहुना आम्हाला माहीत असो अथवा नसो, परंतु आम्ही असं जीवन जगायला पाहिजे, आजचा हा माझा शेवटचा दिवस आहे भूतलावरचा, आणि जर मी मेलो तर मी स्वर्गामध्ये जाईल का. आम्हाला 2 प्रश्न आमच्या जीवनामध्ये आम्ही नेहमी स्वतःला विचारणं गरजेचं आहे. जर समजा आज रात्री मला देवाज्ञा झाली तर मी स्वर्गामध्ये जाईल का, किंवा मी स्वर्गाच्या आणि जर दुसरा प्रश्न आहे, जर मी स्वर्गाच्या द्वारामध्ये गेलो आणि येशू त्या ठिकाणी उभा राहिला आणि सर्वसमर्थ देवाने आम्हाला प्रश्न विचारला, स्वर्ग हा माझ्या मालकीचा आहे, तुम्हाला मी माझ्या स्वर्गामध्ये का घेऊ, तर आमचं उत्तर काय असेल. आणि आमची दिलेली उत्तरं ही देवाला माहीत आहे, कारण देवाकडं जीवनाचं पुस्तक आहे आणि त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये सगळा वृत्तांत लिहिलेला आहे. इतकंच नव्हे तर मलाखीचं पुस्तक म्हणतं देवाच्या समोर एक स्मरणवही आहे आणि ती स्मरणवही लिहिली जाते. त्या स्मरणवहीमध्ये मग आम्ही देवाला काही आर्ग्युमेंट करू, देव ऐकणार नाही, कारण देवाकडे आमचा लेखाजोखा आहे. कारण प्रगटीकरणाचं पुस्तक सांगतं 4 देवदूत जगभर फिरतात आणि सगळ्या माणसाचा हिशोब ते देवाच्या समोर मांडतात. मग आम्ही एकटे असताना, आम्ही दोघं असताना, आम्ही 4 जण असताना, आम्ही मॉबमध्ये असताना आणि नसताना, आमचा सगळा हिशोब जो आहे तो देवाच्या दरबारी आहे. आणि म्हणून जर स्वर्गाच्या दारात देव म्हणला मी तुला माझ्या स्वर्गामध्ये का घ्यावं, तर आमचं उत्तर काय असेल. आणि देव त्या उत्तरापेक्षा आमचा असणारा अनुभव जो आहे त्याकडे लक्ष देईल. देव त्या अनुभवाकडे लक्ष देईल आणि तो अनुभव आहे प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी जाऊन आमची पापक्षमा मागणं. पुनरुत्थित ख्रिस्त जो आमच्या पापासाठी मरण पावला त्याला आपल्या जीवनात स्वीकारणं आणि त्या येशूच्या द्वारे देवाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेली योहान 1:12ची खात्री प्राप्त करून घेणं आणि दररोज ख्रिस्तासंगती आमचं जीवन जगणं आणि हे जीवन वाढत राहणं, ही खात्री जी आहे ही आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाईल. त्यामध्ये पुन्हा 2 गोष्टी घडतील. काही जण एकदा येशूला स्वीकारतील, परंतु त्यांच्याद्वारे कोणाचं तारण झालेलं नसेल, आणि ज्यांचं तारण झालेलं नाही त्यांच्याद्वारे कोणाचं, केवळ त्याने येशूचा स्वीकार केला म्हणून तो स्वर्गामध्ये फिरेल. परंतु शास्त्र म्हणतं प्रत्येकाचं काम जे आहे हे सोन्याने तपासलं जाईल, आणि ज्याने एखाद्या आत्म्याला ख्रिस्ताकडे आणलं नाही तो त्या ठिकाणी त्या अग्नीच्या भट्टीतून देवाने काम तपासल्यानंतर जस काय धुरकटलेला तो स्वर्गामध्ये फिरत राहील. परंतु ज्यांनी इतरांना ख्रिस्त सांगून ख्रिस्ताकडे आणलेला आहे त्यांना देव पारितोषिक देईल, त्यांच्या मुकुटावरती मणी लागतील आणि देव म्हणेल भल्या व विश्वासू दासा, थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करतो आणि आपल्या धान्याच्या आनंदामध्ये सहभागी हो. आता ही घटना घडण्यासाठी पुष्कळ काळ का राहिला नाही. प्रिय बंधू भगिनींनो, निर्धावस्थेत राहू नका, झोपेमध्ये राहू नका. आता कधी येशू यायचा? 2000 वर्ष झालं येशू आला नाही. येशू आता कधी यायचा? येशू येणार, निश्चित येणार. कारण की ज्या देवावरती मी विश्वास ठेवतो तो देव खोटं बोलत नाही
आणि तो देव दिलेली अभिवचनं पूर्ण करतो आणि त्या प्रकारेच तो काम करतो. आणि म्हणून येशूचं येणं आता फार जवळ झालेलं आहे. आणि त्याविषयी आम्हाला दानिएलच्या पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये नबुकदनेस्सर जो राजा आहे, ह्या नबुकदनेस्सर राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर हा झोपी गेला. स्वप्न पडलं, उठल्यानंतर ह्याला स्वप्न आठवणा आणि त्याने द्वाही फिरवली. त्याने लोकांना सांगायला लावलं की सर्व मांत्रिक ज्योतिष यांना बोलवून आणा आणि त्यांना म्हणा माझं स्वप्न सांगा आणि स्वप्नाचा अर्थ सांगा. आणि सगळे म्हणतात महाराज तुम्ही तुमचं स्वप्न सांगा मग आम्ही अर्थ सांगतो. आणि कोणालाही सांगता येणार. आणि नबुकदनेस्सर राजा म्हणाला तुम्ही आता वेळ काढत आहात, अन्यथा तुमच्या सगळ्यांचा शिरच्छेद करण्यात येईल. आणि मग दानिएलला ही वार्ता समजली आणि दानिएल म्हणतो मला का वेळ द्या. आणि त्याने तो आणि त्याचे 3 मित्र यांनी देवाकडे मागितलं. आणि मुळातच पहिल्या अध्यायात दिलेलं आहे दानिएलच्या पुस्तकामध्ये दानिएल स्वप्ने आणि दृष्टांत ह्याची उकल करण्यामध्ये देवाने त्याला तरबेज केलेलं होतं. त्या दानिएलला सर्वसमर्थ देवाने नबुकदनेस्सर राजाचं स्वप्नही दाखवलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. जगामध्ये असलेली दुर्घट घटना दानिएला संगती घडली. दुसऱ्याचं स्वप्न देव ह्याला दाखवतो आणि त्या स्वप्नाचा अर्थ सांगतो. आणि दानिएल महाराजाच्या समोर उभा राहिला नबुकदनेस्सर महाराज की तो त्यावेळेसच्या असणाऱ्या जगामध्ये तो जगज्जेता आहे. आणि त्याच्यासमोर उभा राहिल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज तुमचं जे स्वप्न आहे, तुमचं स्वप्न अमुक अमुक आहे. तुमच्या स्वप्नामध्ये तुम्ही एक पुतळा पाहिला आणि हा जो पुतळा आहे त्या पुतळ्याविषयी तुम्ही एक तेजपुंज असा पुतळा आपणापुढे उभा असा पाहिला आणि त्याचे रूप विकराळ आहे. जो पुतळा आहे त्याचं रूप विकराळ आहे. आणि त्या पुतळ्यात सांगितलं त्या पुतळ्याचं शिर सोन्याचं, त्याची छाती आणि हात जे आहेत चांदीचे, त्याचं पोट आणि मांड्या ज्या आहेत त्या पितळेच्या, त्याचे पाय जे आहेत ते लोखंडाचे, पायाची जी बोट आहेत लोखंड आणि माती याचं मिश्रण आहे. आणि तो म्हणतो आता ऐका तुमच्या स्वप्नाचा अर्थ काय. म्हणून मी सुरुवात केली आज. आम्ही सगळेजण भविष्य कथनामध्ये जीवन जगणाऱ्या पिढीचे लोक आहोत आणि म्हणून आम्ही जास्त सावधान राहणं गरजेचं आहे. अन्यथा प्रिय बंधू भगिनींनो, जर आम्ही आमचं तारण साध्य करून घेतलं नाही तर नरकाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्या नरकामध्ये धगधगत्या अग्नीमध्ये गेल्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय येणार नाही. आम्हाला जगामध्ये लोक काय म्हणून ओळखतात यापेक्षा देव आम्हाला त्याचं मूल म्हणून ओळखतं का, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि ती आम्हाला माहीत असणं गरजेची आहे. जर तीच आमच्याकडे नाही तर काही नाही. आणि मग त्याने सांगितलं महाराज ह्या असणाऱ्या सुवर्णाचं जे शिर आहे ना हे तुम्ही आहात. हे बाबेलचं राज्य आहे. आणि ह्या बाबेलच्या राज्याकडे जर आम्ही पाहिलं ख्रिस्तपूर्व 626 ते 539च्या काळामध्ये बाबेलच्या राज्याची असणारी वाटचाल होती. नबुकदनेस्सर राजाने राज्य स्थापन केलं आणि त्यावेळेस ते राज्य संपूर्ण जगासाठी जस काय सुवर्णाचा काळ होता. दानिएल म्हणतो तो पुतळा विकराळ होता कारण की नबुकदनेस्सर राजाने जगावर राज्य करण्यासाठी वेगवेगळ्या राष्ट्रांवरती त्याने स्वारी केली. त्यांना त्याने आपल्या अंकित केलं, आपल्या देशामध्ये तो घेऊन गेला. परंतु एके दिवशी त्याचा असणारा मुलगा हा रात्रीच्या वेळेस आपल्या असणारे सरदार, त्याच्या असणाऱ्या पत्नी, त्याच्या उपपत्नी या संगती असताना तो आपली असणारी पार्टी करत होता. आणि असणारा हा बेलशस्सर राजा जो आहे तो म्हणतो माझा वडील किंवा माझा बाप याने यरुशलेमेच्या मंदिरातून जी सुवर्णाची पात्रे आणलेली आहेत ती घेऊन या, म्हणजे त्यातून मी आणि माझे सरदार, माझ्या पत्नी आणि उपपत्नी आम्ही सर्वजण त्यामधून मद्यप्राशन करू, आम्ही दारू पिऊ. आणि भांडी आणली गेली. आणि जसं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली तो बेलशस्सर राजा आपल्या राजासनावर बसलेला आहे. सगळे आनंदामध्ये आहेत, सगळे व्यसन करून व्यग्र झालेले आहेत. आपल्या असणाऱ्या पोटामध्ये लोकांमध्ये दारू उतरलेली आहे. आणि दारूच्या नशेमध्ये असताना ह्या असणाऱ्या बेलशस्सर राजाने त्या असणाऱ्या भिंतीच्या गिलाव्यावरती देवाचं बोट पाहिलं आणि त्या देवाने पाठवलेलं जे बोट आहे ते लिहू लागलं मडे मडे तकेल उपारसीन, मी तुला तागडीत तोडलं आणि तू उडा भरला. आज जर रात्री देवाने हाक मारली आणि देव म्हणाला की मला तुझ्या जीवनाचा हिशोब घ्यायचा आहे तर आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये तागडीत उणे भरू का जमेच्या बाजूला पडू. प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून झोपेत राहू नका, आपल्या जीवनात मशगल होऊ नका. कारण की एका रात्रीमध्ये जर बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याचा मुलगा बेलशस्सर याचं असणारं जीवन, त्याचं राज्य एका रात्रीमध्ये त्या सगळ्या असणाऱ्या बाबेलचा राज्याचा काळ निघून गेला. त्याच रात्री मेदी आणि पारशाचा असणारा राजा कोरेश याने त्याच्यावरती स्वारी केली आणि कोरेशचं राज्य सुरू झालं.
539 मेदी आणि पारशांचं राज्य, 539 ते 333 ख्रिस्तपूर्वमध्ये त्यांनी राज्यकारभार केला. जगाला मेदी आणि पारशांचं राज्य जरा बरं होतं, कारण ते शांततेचं होतं. कारण की देवाला त्याच्या भूमीमध्ये, वचनदत्त भूमीमध्ये त्याने जे मंदिर शल्मोनाकडने बांधून घेतलं होतं दाविदाच्या दृष्टांतानुसार, त्या मंदिराची पुन्हा उभारणी करायची होती. आणि म्हणून जखर्या लिहितो की आता थोडा काळ शांती आहे, तोपर्यंत ह्या शांततेच्या काळात मंदिराची उभारणी करा. आणि तो काळ मेदी आणि पारशांचा आहे. मेदी आणि पारशांचा काळ जातो आणि त्यानंतर पुढचा काळ आहे तो ग्रीकांचा, अलेक्झांडर द ग्रेट. आणि त्याचे लोक जे आहेत ह्यांनी जगामध्ये सत्ता गाजवायला सुरुवात केली. ख्रिस्तपूर्व 333 पासून ते ख्रिस्तपूर्व 63 BC पर्यंत त्यांचा राज्यकारभार आहे. 270 वर्षाच्या राज्यकारभारामध्ये ह्या ग्रीकांनी जगावरती राज्य केलं. जो अलेक्झांडर द ग्रेट आहे हा केवळ 33 वर्षाचं जीवन जगला आणि तो मरण पावला. हा अलेक्झांडर द ग्रेट जो आहे त्याच्या असणाऱ्या शेवटचे शब्द हे होते, मी मेल्यानंतर ज्या वेळेस मी मरेल. आणि तो कसा मेला माहिती आहे का? तापाने मेला. त्याला ताप आला आणि मेला. फार मोठा आजार नाही झाला. देव कोणाला कुठल्या आजाराने मारेल हे आपल्याला माहीत नाही, म्हणून सावध असा. अलेक्झांडर द ग्रेट ज्यावेळेस मरणाच्या पंथावर त्यावेळेस त्याने सांगितलं, मी मेल्यानंतर माझी पेटी उचलायला 4 मेडिकल डॉक्टर आणा. त्यांनी माझी पेटी उचलावी, कारण मेडिकल डॉक्टर कोणालाही जीवन देऊ शकत नाही. देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा जीवन देऊ शकतो आणि तो सार्वकालिक जीवन देतो. म्हणून योहान 3:16 मध्ये म्हटलेलं आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि त्याने दुसरी गोष्ट सांगितली, माझ्या असणाऱ्या पिठीला 2 छिद्र करा जिथं माझे हात आहेत, आणि माझे दोन्ही हात पिठीच्या बाहेर काढून असे मोकळे ठेवा. जगाला समजू द्यात, जगत जेता असणारा हा अलेक्झांडर द ग्रेट हा जो आहे हा रिकाम्या हाताने आला आणि रिकाम्या हाताने गेला. प्रिय बंधू भगिनींनो, अलेक्झांडर द ग्रेट त्याचं राज्य तो मेल्यानंतर 4 त्याच्या असणाऱ्या सेनापतीमध्ये विभागण्यात आलं. आणि तो कार्यकाळ ह्या 4 सेनापती, त्याचे लोक, त्याचे असं करत करत ख्रिस्तपूर्व 63 पर्यंत आलं. आणि ख्रिस्तपूर्व 63 मध्ये रोमी साम्राज्याने ग्रीकांचं राज्य काबीज केलं. आणि तेव्हापासून मग येशूच्या येण्यापर्यंत आम्हाला रोमनांचं राज्य दिसतं. परंतु रोमनांनी फक्त राज्यकारभार हातामध्ये घेतला, परंतु संस्कृती आणि भाषा मात्र ग्रीकांचीच चालू होती. आणि म्हणून मागच्या वेळेस मी म्हणताना म्हणालो, आम्ही जगात कुठे जरी गेलो तरी आम्हाला मोठ्या मोठ्या दगडाच्या असणाऱ्या आर्किटेक्ट पाहायला भेटतात, मोठ्या मोठ्या भिंती पाहायला भेटतात, गॉथिक स्ट्रक्चर पाहायला भेटतं. हे जे सगळं आहे ना, हे सगळं जे आहे ना, हे ग्रीकांची संस्कृती आहे. आपल्याकडं बारामतीमध्ये आम्ही अनेक वेळेस फिरत असताना म्हणतो, आमच्याकडं आमच्या साहेबांनी फार चांगल्या गोष्टी केल्यात. मुलं म्हणतात हा लंडनच्या रस्त्यासारखा दिसतो, हे अमुक दिसतंय, दगड असं कोरलेत. आम्ही सगळेजण आहेत ना ग्रीकांच्या संस्कृतीकडे पुन्हा प्रस्थान करण्याच्या मार्गावरती आहोत. दगड, मोठ्या मोठ्या टोलेजंग बिल्डिंगी आहेत ना, ह्या सगळ्यांचं वैभव जे आहे ते ग्रीकांच्या संस्कृतीमध्ये आहे. ग्रीक 2 गोष्टींसाठी प्रसिद्ध, त्यांच्या असणाऱ्या मोठ्या मोठ्या इमारती आणि त्यांचं असणारं तत्त्वज्ञान. म्हणून जगामध्ये असणारे अनेक तत्त्वज्ञानी आहेत, ॲरिस्टॉटल सारखे. हे सगळे जे आहेत हे येत असताना ग्रीक संस्कृतीतून आलेले आहेत. आणि रोमनांचं राज्य चालू होतं, पण संस्कृती ग्रीकांची आणि भाषा ग्रीकांची चालू होती. कारण की म्हणून ज्यावेळेस संत पाऊल येतो त्यावेळेस सगळीकडे ग्रीक भाषा बोलली जात होती. आणि म्हणून संत पाऊल जेथे जाईल तेथे ग्रीक भाषेमध्ये सहज ख्रिस्ताची सुवार्ता तो सांगू शकत होता. आणि त्यामुळं प्रसार सुवार्तेचा भर त्या काळात पुष्कळ गेला. आणि आम्ही आता आलेलो आहोत, रोमनांचं राज्य गेलं म्हणजे 4 राज्य संपली, प्रत्येक असणारी राज्यसत्ता विकराळ होती. आणि आता आम्ही आलो पावलाच्या 10 बोटाकडं. आणि 10 बोटं म्हणजे रोमनांना आम्ही पाहतो की लोखंडाचं राज्य आहे. रोमी साम्राज्यातले 5 आणि दुसऱ्या साम्राज्यातले 5 असं मिळून 10 राष्ट्रांचं एक शिष्टमंडळ येणाऱ्या काळामध्ये उभा राहील. आणि येणाऱ्या काळातलं हे शिष्टमंडळ जे आहे हे जगावरती राज्य करण्याचा प्रयत्न करेल.
परंतु ते शेवटी माती आणि लोखंड कधी एकत्र होत नाही आणि ते एकत्र असल्याचं भासवतील, पण ते कधी एकत्र होणार नाहीत. आणि मग शेवटी 1000 वर्षाच्या राज्याकडे आम्ही ख्रिस्ताच्या येऊ, की एक दगड आला आणि तो त्या पुतळ्याच्या पायावर पडला, सगळं संपलं. देव त्याचा चमत्कार 1000 वर्षाच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये करेल. आम्ही प्रॉफिटिक टाईममध्ये राहणारे लोक आहोत. भविष्य कथनाच्या पूर्ततेच्या समयामध्ये आम्ही राहत आहोत. आणि ज्या वेळेस हा दानिएल लिहून ठेवलं, आम्ही तिथं आलो आणि आल्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की येशू ख्रिस्त जो आहे हाही शेवटच्या काळाची चिन्ह सांगतो मत्तई शुभवर्तमान 24व्या अध्यायामध्ये. आणि पहिल्या वचनापासून आज केवळ 7व्या वचनापर्यंत जाणारे हा पहिला संदेश आहे. याच्यानंतर काही संदेश अजून होणार आहेत. परंतु ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस तो असं म्हणतो, येशू ज्यावेळेस मंदिरातून निघाला त्यावेळेस त्याचे प्रेषित त्याचे शिष्य म्हणाले, गुरुजी मंदिर किती सुंदर आहे बघा. कारण की येशूचे बहुतांशी शिष्य जे आहेत हे सगळेचे सगळे जे आहेत हे गालिल प्रांतातले आहेत. हे रोज मंदिर पाहत नव्हते, हे रोज येऊन त्या मंदिराच्या देखावा पाहत नव्हते, कधीतरी आले तर दिसायचे. आणि म्हणून ते येऊन म्हणताना म्हणाले की महाराज हे जे दिसतंय ना, हे जे दिसतंय येशू हे पहा. आणि येशू म्हणतो अशी वेळ येईल चिऱ्यावर चिरा राहणार नाही. आणि मग येशू तिथून निघाला आपल्या शिष्यांसंगती आणि जैतुनाच्या डोंगरावर बसला. जैतुनाचा डोंगर जे ते आहे तिथून येरुशलेम शहर सहज दिसतं. येरुशलेमेच्या मंदिरातली साईड दिसत होती, येरुशलेमेचं मंदिर पाहता येत होतं. येशू जैतुनाच्या डोंगरावर बसल्यानंतर शिष्यांनी विचारलं, या युग समाप्तीची चिन्ह काय आणि आपण पुन्हा येण्याचं चिन्ह काय. आणि येशूने मग त्यांना सांगायला सुरुवात केली. त्यातल्या 3 गोष्टीकडे आज लक्ष लावणार आहोत. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्यांना सांगतो त्यावेळेस सांगत असताना अत्यंत स्पष्टपणे सांगतो आणि येशूने जे सांगितलेलं आहे तसंच घडेल, ह्याच्यामध्ये तीळ मात्रही फरक होणार नाही. आणि येशूने सांगत असताना पहिली गोष्ट, जर तिसऱ्या तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता, शिष्य त्याच्याकडे एकांत येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हा सांगा. आणि येशूला त्यांनी विचारलं आणि येशूने सांगायला सुरुवात केली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही येशूला विचारणारे लोक व्हायला पाहिजे. आम्ही जर येशूला विचारलं, आम्ही जर देवाला विचारलं तर देव आम्हाला सांगेल. आम्ही कधी कधी काय करतो, आम्ही आमच्या गोष्टी करतो आणि मग म्हणतो देवाने मला सांगितलेलं होतं. देव असं सांगत नाही. देव सुरुवातीला शेवट विधित करणारा आमचा देव आहे. आमचा देव सर्वसमर्थ परमेश्वर आहे. आरंभी सुरुवात होत असताना शेवट काय होईल त्याच्याकडे विधिलिखित गोष्टी आहे. म्हणून योबाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, मनुष्य जन्माला आला त्याच वेळेस हे विधिलिखित झालेलं आहे की तो हे जग सोडून कधी जाणार आहे. म्हणून मगाशी म्हणलो त्या वाक्यासंगती मी 100% सहमत आहे. आणि मीच नाही, जेवढे देवाच्या वचनाविषयी सहमत आहेत की आम्हाला डॉक्टर केवळ आरोग्य देऊ शकतात, जीवनदान देऊ शकत नाहीत. आमचं जीवन कोणी वाढवू शकत नाही. सध्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये एके ठिकाणी पुष्कळ लोकांच्या असणाऱ्या त्यांच्या मेलेल्या लोकांचे शरीर जे आहेत हे फ्रोझन करून ठेवलेले आहेत. त्यांच्यामध्ये लिक्विड एक विशिष्ट प्रकारचं दिलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं हे आहे, कधीतरी सायन्सला शोध लागेल, मनुष्य मेलेला पुन्हा जिवंत करता येईल. आणि म्हणून ठेवलेले आहेत. लाखो डॉलर त्याच्यावरती खर्च केले जात आहेत. जर समजा औषध मिळालं तर ते औषध आमच्या प्रियजनांना दिलं तर ते पुन्हा जिवंत होतील आणि फिरू लागतील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनावरती विश्वास ठेवून हे आम्हाला गृहीत धरणं आणि मान्य करणं गरजेचं आहे. मेलेला माणूस देवाने उठवल्याशिवाय पुन्हा उठवला जाणार नाही. आणि त्या येशूने सांगितले, येशूने त्यास उत्तर दिले. म्हणून येशूला विचारत जाऊ, येशू काय करायचं, आपल्या मनाचं करून मग देवाने सांगितले सांगू नका. येशूला मी काय करू, येशू विचारायला पाहिजे. सगळे करतात तेच आपल्याला देव करायला लावत नाही. देव नेहमी त्याच्या लेकरांना वेगळं सांगतो. कारण की परमेश्वर संदेश त्याच्या पुस्तकात लिहितो, मी माझ्या सेवकांना माझा दृष्टांत सांगितल्याशिवाय तो पूर्णतेस घेऊन जात नाही. तो आपल्या लोकांना आधीच सांगतो काय करणार आहे ते. आता येऊयात येशू काय म्हणाले. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. येशूने सांगायची सुरुवातच वाक्याने केली, सावध राहा, तुम्हास कोणी फसवू नये. याचा अर्थ प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सध्या या काळात राहत आहोत. येशू 2000 वर्षापूर्वी बोलतोय आणि 2000 वर्षामध्ये हे फसवणं आणि असणाऱ्या ह्या सावधानतेमध्ये आता खूप प्रगती झालेली आहे. 2000 वर्षानंतर ज्यावेळेस आम्ही शास्त्रपाठ वाचतो त्यावेळेस आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की आता आम्ही 2000 सालामध्ये अधिक फसवले जाऊ शकतो. आणि म्हणून आम्ही सावध राहायला पाहिजे. ख्रिस्ती लोक जे आहेत ना, हे भोळे बाबडे लोक नाहीत. म्हणून येशूने सांगितलं, तुम्ही सापासारखे चतुर आणि काय 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 काय
कशासारखे साळसूद? अहो, ख्रिस्ती लोकांची अवस्था सापासारखं चतुर होणं येतपर्यंतच आहे. स्पष्टपणे सांगतोय, आम्ही फार चतुर आहोत. इकडचं इकडं कसं करायचं, इकडचं इकडं कसं करायचं, उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर, डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर, बोलताना शब्द काय फेकायचे, कोण असताना काय बोलायचं. आम्हाला त्या वचनातला अर्धाच भाग आवडतो. कारण का? पुढचा भाग लिहिलाय कबुतरासारखे साळसूद असा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूचं वचन घेतलं ना अख्खं घ्यायचं. येशूचं वचन घेतलं अख्खं घ्यायचं, अर्धवट घ्यायचं नाही. मी गुरुवारच्या बायबलसाठी शिकवताना म्हणालो की देवाने आम्हाला काय करायला लावलं. कारण की दानिएलाचं पुस्तक शिकवत आहे. दानिएल अमुक 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 होता म्हणून दानिएला सांगितलं आपण हे अन्न काय खायचं नाही. आणि त्यावेळेस मी सांगताना सांगितलं की मी नवीन आलो त्यावेळेस एकदा संदेश झाला, आणि संदेश झाल्यानंतर मी म्हणलो शास्त्रामध्ये सांगितलं कुणीही डुकराचं मांस खाऊ नये. आणि मग काही जण म्हणले मिशनरी खायचे. मिशनरी म्हणजे आपले बायबल नाही, आपलं बायबल आहे. बायबलमध्ये सांगितलं तेवढंच करायचंय. कधी कधी आम्ही आमच्या सोयीने गोष्टी करतो, आमच्या सोयीने गोष्टी करतो. प्रिय बंधू भगिनींनो, सापासारखे चतुर आम्ही झालो. देवाकडे आलो ना की देवापेक्षा पवित्र, देवाकडून बाहेर गेलो ना की मग सैतानापेक्षा दुष्ट. 50-50 ते फक्त खायला बरं वाटतं. येशू म्हणला सावध राहा. आम्ही सावधानतेमध्ये जीवन जगणारे लोक आहोत. कारण की नीतिसूत्राच्या पुस्तकात लिहित असताना लिहिलेलं आहे भोळा पुढे जातो आणि त्याचा नाश होतो. आम्ही सावधानतेने काम करणारे लोक आहोत. आम्ही आगळपगळ मला आता वाटलं उठल्यावरती अमुक करावं नाही. आमच्याकडे गोष्टी सिस्टमॅटिकली जायला पाहिजे. आमचा देव हा सिस्टमॅटिक आणि शिस्तबद्ध देव आहे. आमच्या देवाला शिस्तबद्ध गोष्टी आवडतात आणि म्हणून तो म्हणतो सावध राहा. आम्ही एखादी गोष्ट करत असताना का सावध राहायचं? सर्वात पहिली महत्वाची गोष्ट ही जी मी गोष्ट करत आहे यामुळं माझं आध्यात्मिक जीवन उद्ध्वस्त होत आहे का? दुसरी महत्वाची गोष्ट ही जी मी गोष्ट करत आहे ती देवाच्या वचनाला धरून आहे का? तिसरी गोष्ट ही गोष्ट केल्यानंतर देवाला सन्मान मिळेल का? म्हणून मागच्या आठवड्यात मी म्हणताना म्हणालो होतो जगाच्या दृष्टिकोनातून आम्ही किती नियमात बसू, पण देवाच्या दृष्टिकोनातून नसेल तर देव त्या गोष्टीसाठी न्याय केल्याशिवाय राहत नाही. आम्ही जगाच्या नियमात पुष्कळ बसू, देवाच्या समोर जगाचे नियम क्षणभंगूर आहेत. आता येऊयात पुढे येशूने काय सांगितलं. येशू म्हणताना असं म्हणतोय, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवतील. येशूने पहिली सर्वात महत्वाची गोष्ट त्याच्या शिष्यांना सांगितली, किंबहुना आज मंडळीला सांगत आहे. आणि तो म्हणतो पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील. जगामध्ये पुष्कळ लोक गेल्या 2000 वर्षामध्ये आलेले आहेत की ज्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की मी ख्रिस्त आहे, मी येशू आहे, मी देव आहे, मी पवित्र आत्मा आहे. मग 20व्या शतकामध्ये तर 12,000 लोकांनी स्वतःला ख्रिस्त, देव किंवा पवित्र आत्मा म्हणून संबोधण्याचं धाडस केलं. 12,000 थोडे झाले ना हो एका 100 वर्षामध्ये. 20व्या शताब्दीमध्ये 12,000 लोक आले आणि लोक त्यांच्या मागे चालू लागले, लोक त्याच्या मागे गेले. त्या असणाऱ्या आफ्रिका खंडामध्ये एके ठिकाणी एक माणूस होता, त्याने स्वतःचा पेहराव पूर्ण येशू सारखा केला होता. पांढरे कपडे, नखशिकांत पांढरे असायचे, हातामध्ये पण पांढरे मोजे घालायचा, पायात पण पांढरे शुभ्र मोजे, अंगामध्ये पांढरा शुभ्र जागा. आणि मग मधून येशू सारखा जो फोटो दिसतो ना तो फोटोतला येशू खरा येशू नाही बरं का, तरी आम्ही लावतो घरात, तरी आम्ही घरात लावतो. तो येशू काय खरा नाही, तो एक ॲक्टर आहे. त्या ॲक्टरचे आत्तापर्यंत जगामध्ये ज्या जगामध्ये प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या ख्रिस्ती मूवी आहेत त्याच्यामध्ये 9 वेगळ्या ॲक्टरनी काम केलेलं आहे आणि त्यांचे फोटो लावतोय. आणि शास्त्र आम्हाला म्हणतो मूर्तीपूजा करू नकोस. आणि तरी मी आमच्या घरामध्ये भिंतीवरती लावला आहे. येशू पुनरुत्थित झालेला आहे तरी आमच्या घरामध्ये अजून वधस्तंभ आहे आणि त्या वधस्तंभावर लटकलेला ख्रिस्त आहेच. सैतानाने ख्रिस्ती जगाला दिलेली अफूची गोळी आहे. येशू वधस्तंभावर मरण पावला हे हाफ ट्रूथ आहे. येशू पुनरुत्थित झालाही आहे. रिकामी वधस्तंभ हे आमचं चिन्ह आहे. म्हणून संत पाऊल म्हणतो आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो की जो नंतर पुनरुत्थित झाला.
येशूने सांगितलं, सावध असा, माझे 12,000 लोक येऊन म्हणतात. इतकंच नव्हे, प्रेषितांच्या काळामध्ये की लोक आले, ते स्वतःला म्हणले येशू आहे. म्हणून गमालिएल ज्या वेळेस लोकांशी बोलतो त्यावेळेस तो म्हणतो, तुम्ही ह्या लोकांना अडवू नका. जर हे काम देवापासून असेल तर आम्ही अडवू शकत नाही, परंतु कारण की आम्हाला माहित आहे पूर्वी एक जण येऊन गेला आणि बार येशू ज्याच्याविषयी म्हणले किंवा युस्त म्हटलेला आहे त्याला दुसऱ्या भाषेमध्ये, तो म्हणतो तो येऊन गेला, त्याच्या मागे लोक गेले, परंतु ते काम देवापासून नव्हतं. म्हणून काळामध्ये त्याचं शिक्षण हे सगळं टळून गेलं. प्रिय बंधू भगिनींनो, आज जगामध्ये बरेच जण आहेत की ज्यांना देव होण्याची इच्छा आहे. जगामध्ये फक्त केवळ येशू ख्रिस्त आहे की जो देव असताना आमच्यासाठी मानव झाला. माणसाला देव व्हायला फार आवडतं. जगामध्ये वेगवेगळ्या लोकांनी देव होण्याचा प्रयत्न केला. नबुखदनेस्सर राजाने देव होण्याचा प्रयत्न केला एकदा. त्यानंतर आम्ही पाहतो की जगामध्ये जसे जसे राजे आले, जशी जशी सत्ता आली, तशी तशी लोकांना हे वाटू लागलं की आम्ही देव होऊ शकतो. आणि येशू म्हणतो, माझ्या नावाने पुष्कळ लोक येतील आणि तुम्हाला फसवतील. फसवण्याचं काम जे आहे ना, ते देवाच्या शिक्षणाला बदलून फसवण्याचं काम केलं जातं. म्हणून गलतीकारास पत्रामध्ये संत पाऊल गलतीकारास मंडळीला लिहित असताना असं म्हणतो, अहो गलतीकारासरांनो, जी मी सुवार्ता तुम्हाला सांगितली तिच्यापासून तुम्ही इतक्या लवकर बहकलात काय? आणि जी नवीन सुवार्ता तुमच्याकडे आली, ही नवीन नव्हे तर तुमचा विश्वास दूषित करावा म्हणून ती थोडी डायल्यूट केलेली आहे. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र शास्त्राच्या शिवाय असणारी सुवार्ता ही जी आहे ही सैतानापासून आलेली सुवार्ता आहे. हाफ ट्रूथ इज ऑलवेज डेंजरस. आम्ही कधी कधी सुवार्तेच्या नावाखाली भलतंच काय करत असतो. सुवार्ता आहे आणि तीच सांगायला पाहिजे, कारण की तो म्हणतो की ते आले आणि तुम्ही भ्रमिष्ट झालात. आणि संत पाऊल म्हणतो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली ती बदलून मी पुन्हा आल्यानंतर मी जर ती बदलली किंवा स्वर्गातून उतरल्या देवताने बदलून सांगितली तर ते सर्व शापभ्रष्ट असो. आम्ही सुवार्तेचं शीर्षक देऊन गोष्टी बदलू शकत नाही. अनेक वेळेस लोक म्हणतात सुवार्तेची सभा, आणि त्या सुवार्तेच्या सभेमध्ये एक पण वाक्य सुवार्तेविषयी नसतं. येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर लगेचच्याच काळामध्ये काही लोक आले आणि त्या पंथाला म्हणून नॉस्टिसिझम म्हणू लागले. आणि नॉस्टिसिझम म्हणजे ज्ञानावर विश्वास ठेवणारे लोक. आणि ते म्हणू लागले की असं होत नाही, असं होणार नाही, हे असं झालं असेल. आणि त्याच्यामधलीच एक थिअरी आहे की जे म्हणताना म्हणाले की येशू ख्रिस्त खरंच त्या अरण्यामध्ये जाऊन येशूची परीक्षा झाली नाही, येशू एके ठिकाणी बसला आणि तो त्याच्या विचारामध्ये आहे, त्या विचारामध्ये तो ह्या सगळ्या परीक्षा देतो. हे खोटारडेपणा आहे, कारण की येशू मूळतः त्या ठिकाणी गेला. ती ठिकाणं आजही त्या ठिकाणी उपस्थित आहेत, ती ठिकाणे आजही त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणाकडे आम्ही ज्यावेळेस समजतं की येशू इथून चालला, येशूने इथे ही परीक्षा दिली, येशूने इथं ती परीक्षा दिली, ह्या कंगोऱ्यावर तो चढला, इथं तो गोला, येशू या ठिकाणी उभा राहिला. आजही आम्हाला इस्रायलातली ठिकाणं ओढून सांगतात की येशू जिवंत होता आणि येशूने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. येशू परीक्षेतून गेलेला आहे आणि लोक आज देवाचं वचन डायल्यूट करण्याच्या मागे लागलेले आहेत. आणि शास्त्र म्हणतं या पुस्तकात तू भर घालू नकोस किंवा यातून काढू नकोस. जरी प्रगटीकरणाच्या पुस्तकाविषयी आहे, तशाच आशयाचं वचन आम्हाला अनुवादाच्या पुस्तकात वाचायला भेटतं. देवाच्या वचनात भर घालू नकोस आणि त्यातून काढून घेऊ नकोस. जर तू भर घातली तर यातली तुला शिक्षा भेटेल, आणि कमी केलं तर तुझं नाव मी जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकेल. जीवनाच्या पुस्तकातून जर नाव काढलं तर नरकाच्या पुस्तकात जावं लागतं. आणि नरकातला अग्नी 24 तास चालतो, 10 जळत नाही, किडा मरत नाही, किडे दंश करत राहतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि म्हणून आम्ही सांभाळायला पाहिजे देवाच्या वचनाचं जे डायल्युशन आहे ते आमच्या कानाला रुचकर वाटेल ते ऐकू नका. कारण की तिमोथेच्या पत्रामध्ये संत पाऊल म्हणतो शेवटच्या काळी ते आपल्यासाठी पुष्कळ वचन सांगणाऱ्यांची गर्दी जमवतील. आमच्या कानाला रुचकर वाटतं ते आणू नका. गेल्या असणाऱ्या 50 वर्षामध्ये मंडळीला सध्या जे सांगितलं जात आहे ना, कानाला गोड गोड वाटेल. आणि कुठलीही शुगरची गोष्ट जास्त खाल्ली की डायबिटीस होती माणसाला. तो कधी नॉन डायबिटिक असो, खाऊन बघा तुम्ही, त्याला डायबिटीस होते. म्हणून आम्ही कितीही देवाचं वचन गोड गोड आमच्या कानाला रुचकर ऐकलं तर एक दिवस आत्मिक डायबिटीस झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आत्मिक डायबिटीसचा असणारा शेवट कुठे? बोला हो, माहित आहे देवाचे लोक, नरकात.
माझ्या कानाला रुचकर वाचत ऐकलं. देवाला मला काय सांगायचं ते बघा. बायबल वाचताना पण देव मला काय सांगतो ते वाचायला पाहिजे. मला जे माहित आहे ते नाही वाचायचं. आणि येशू म्हणतो पुष्कळ जण येऊन तुम्हाला फसवतील. अनेक जण देवाच्या वचनाचा विपेरात अर्थ करून घेतात. प्रकटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय 3 अध्याय यामध्ये तर आम्हाला दिसतं की येशूपासून दूर घेऊन जाणारे जे समुदाय आहेत, पाखंडी मतवाले, त्यांचा उल्लेख लिहिला आहे 2 अध्यायात आणि 3 अध्यायामध्ये. तो पाहत असताना 2 अध्याय 14 वचन, तुला बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुझ्यामध्ये आहेत आणि त्यांना तू अप्रूव्ह केलंस, त्यांना तू विरोध केला नाहीस. अरे बलामाचं शिक्षण काय होतं माहिती आहे का? बलाम माहिती आहे का? जुन्या करारातला असणारा एक माणूस. आता समजण्यासाठी ओळख करून देतो, ज्याची गाडवी त्याच्या संगती माणसाच्या वाक्यात बोलली. देव जर गाडवीच्या द्वारे बोलू शकतो तर देव कशाच्या पण द्वारे बोलू शकतो. आणि हा बलामाला बोलवलं, राजन तू ये, हे इस्रायल लोक आलेत, ह्या ठिकाणी बसले, ते पुष्कळ आहेत आणि मग तू आलास तर बरं होईल. तू येऊन यांना माझ्या तुझ्या देवाच्या नावाने माझ्यासाठी शाप दे. आणि बलामाने पहिल्या वेळेस नाही म्हटलं, मी नाही येणार. दुसऱ्या वेळेस बलामाला निरोप पाठवला आणि सांगितलं, तुला ज्या देणग्या मी देणार आहे त्याच्यामध्ये मी दुप्पट वाढ करतो, तू ये. आता ह्याला पण पैशाची हाव सुटली, हा पण गेला. हा त्या असणाऱ्या डोंगरावर उभा राहिला आणि त्याने सगळं इस्रायल राष्ट्र पाहिलं की जे समोर तळवटीमध्ये पसरलेलं आहे. आणि तो राजा पाहत राहिला की आता हा तोंडातून काय शाप देईल, कारण की त्या ठिकाणी लोकांना हे माहित होतं ह्याच्या तोंडातून शाप बाहेर पडल्यानंतर तसंच घडतं, आशीर्वाद घडलं तसंच घडतं. आणि हा बलाम उभा राहिला आणि बलाम म्हणाला, ह्यांची संख्या इथून पुढे वाढव, त्यांचं आशीर्वाद हो, त्यांचं तसं हो. देव लोकांच्या बुद्धीवरती आणि मुखावरती पहारा देणारा देव आहे. म्हणून लोकांना भ्यायचं नाही. लोक काही विचार करून येऊ किंवा लोकांना तुमच्याविषयी काय बोलायला लावू, देव त्या माणसाच्या तोंडातून जर आम्ही योग्य आहोत तर आमची स्तुतीच करून घेतो. एकदा एके ठिकाणी मला संदेशाला बोलून मला सांगताना सांगितलं, पाळक साहेब तुम्ही आमच्याकडे संदेशाला याल का? म्हणलं येईल, कधी पण 1 महिना अगोदर सांगा. हा सांगतो पाळक साहेब, पण आमच्याकडे आल्यानंतर अमुक विषयावर बोला. अशा ठिकाणी बोलायला का मी जात नाही संदेश द्यायला, कारण त्या मंडळीला जे ऐकायचं आहे त्यापेक्षा देवाला जे सांगायचं हे फार महत्त्वपूर्ण असतं. मी नाही गेलो त्या चर्चला, नाही येत म्हटलो. का? मग मी कोणाचा संदेश सांगेल? त्या माणसाचा. त्या माणसाला पाहिलं तो देव तिथं देणार नाही, काम करणार नाही. म्हणून अनेक वेळेस आम्हाला पाहिलं होतं. बलामाचं शिक्षण काय होतं तो बघायला. मग तो म्हणला, अरे बलामा तू तो आशीर्वाद दिलास, राजा म्हणाला. आणि मग तो म्हणतो का? म्हणला मी तुला 2 गोष्टी सांगतो ते कर. ह्या इस्रायल लोकांमध्ये ना तुमच्या सुंदर कन्या त्या पाठव आणि त्यांना व्यभिचार करू देत, कारण की इस्रायलाच्या देवाला व्यभिचार आवडत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, यांना मूर्तीपूजेच्या नादी लाव. ह्या मुली आल्यात ना, ह्या मुली गेल्यानंतर त्या मुलींना त्यांच्यावर प्रेम करू देत आणि प्रेम करण्याचं नाटक करू देत. आणि त्यांना म्हणावं, चल आता तू माझ्यावर जर प्रेम करत असशील, चल माझ्या संगती ये आणि त्या माझ्या मूर्तीच्या समोर तू नमन कर. आणि हे 2 गोष्टी शिकवले. आणि ह्या 2 अध्यायात प्रकटीकरणाच्या तुझ्याकडं बालामाचे शिक्षण देणारे लोक आहेत. असे लोक आहेत तो म्हणतो मंडळीत तुझ्या, की जे तुला मूर्तीपूजा करायला शिकवतात. देवाच्या स्थानापेक्षा आम्ही ज्या कोणत्या गोष्टीला जास्त स्थान देतो ती मूर्तीपूजा आहे. मग आम्ही भक्तीला येत असताना आल्यानंतर आम्ही देवापेक्षा मंडळीच्या पाळकाला जरी स्थान जास्त दिलं तर ती मूर्तीपूजा आहे. आम्ही देवाचं स्थान देवालाच द्यायला पाहिजे. आणि म्हणून ह्या विचारात राहू नका. निकलायतांसारखं काय करायचं? आम्ही चर्च ख्रिस्ताची मंडळी आहे. चर्चचा पुढारी कोण? ख्रिस्त. का? चर्चचा पुढारी पाळक नाही. चर्चचा पुढारी रविवारी भक्तीला येणारे लोक नाहीत. चर्चचा पुढारी कार्यकारी मंडळ किंवा वडील मंडळ नाही. चर्चचा पुढारी चर्चला मार्गदर्शन करणारे लोक नाहीत. चर्चचा पुढारी बाहेरचे असणारे लोक नाहीत. चर्चचे पुढारी इम्प्रेसिव्ह लीडर नाही. माहिती ना इम्प्रेसिव्ह लीडर एक संकल्पना. इम्प्रेसिव्ह ते व्यक्ती तिचं इम्प्रेशन असतं, ती बोलली की गोष्टी घडतात. या चर्चचा पुढारी तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो वधस्तंभावर मरण पावला. त्याने मंडळीला खंडणी भरून विकत घेतलेला आहे. आणि म्हणून जर खंडणी भरून विकत घेतलेली मंडळी त्याची आहे, त्याने त्यासाठी त्याचं जीवन मोल दिलेलं आहे. देवाने त्यासाठी त्याला वधस्तंभावर असताना दूर केलं. म्हणून तो म्हणतो, लमे लमे मला एली एली एली
लमा सबक्तनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. देवाने त्याला थोड्या वेळासाठी दूर केलं, कारण मंडळी विकत घेतली जावी. त्या मंडळीला जर समज आमच्या पद्धतीने हलवायला सुरुवात केली तर आणि निकलाईत करायचा प्रयत्न करत होता. आणि तो म्हणतो तू निकलाईतांच्या कृत्याचा द्वेष केला नाहीस. पुढे आल्यानंतर प्रकटीकरण 3 अध्यायात आल्यानंतर आम्हाला पाहायला म्हणतो की तुझ्याकडे दुसरा अध्याय तुझ्याकडे एक इजबेल नावाची संदेष्ट्री आहे, ती स्वयंघोषित, तिने स्वतःला संदेष्ट्री म्हणवलं. सध्या काही लोकांना असं फार आनंद वाटतो म्हणायला, मी प्रॉफिट, मी अपॉस्टल. हो, अपॉस्टल आणि प्रॉफिटचं ऑफिस संत योहान मरण पावला ना, प्रकटीकरणाचं पुस्तक तिथं बंद झालं. आता जे स्वतःला अपॉस्टल प्रॉफिट म्हणतात ते स्वयंघोषित आहेत. अपॉस्टल ह्या शब्दाचाच अर्थ मुळात आहे पाठवलेला. त्याला कुणी पाठवलं? मुळात आहे काय लोकांनी स्वतःला लावलं. प्रिय बंधू भगिनींना आम्ही सांभाळायला पाहिजे. आम्ही विचार केला, तो म्हणतो इजबेल नावाची स्त्री स्वतःला संदेष्ट्री म्हणवते, स्वयंघोषित देवाचे सेवक. प्रिय बंधू भगिनींनो, स्वयंघोषित पासून लांब पाळा. शास्त्र सांगतं असे लोक आहेत, पोट हे त्यांचं दैवत आहे. सेवा करत असताना त्यांना पोटाशिवाय दुसरं काही सुचत नाही. पोट म्हणजे काय? पोट म्हणजे काय? पोट म्हणजे काय? हा, सगळे हुशार लोक ऐकतात मला आणि एकाला उत्तर देता येत नाही. पोट म्हणजे काय? पोट म्हणजे पैसा. पैशासाठी सेवा करणारे जे आहेत ना, त्यांच्यापासून दूर राहा. बघा, देवाने आम्हाला, देवाच्या सेवकांना एक सुंदर वाक्य, ज्या घरात जाशील त्या घरात गेल्यानंतर म्हणून तुला शांती असो. किंवा माणसाला सलाम केला. सलाम केला म्हणजे का माहिती आहे का? देवाने तू त्याला सलाम केला की तुझ्याकडून त्या घरात, त्या कुटुंबात शांती राहील, त्या घरामध्ये तुझ्याकडचे आशीर्वाद मी देतोय. आणि येशू पुढे सांगतो, पण जर ते कुटुंब त्या लायकीचं नसेल, तू त्या घरातून निघाला की तुझ्या संगती, तुझ्या शबनममध्ये सगळे आशीर्वाद येतील. आता शबनम पाळक लोकांना आवडत नाही. पाळक लोकांना आता ऑफिस बॅग आवडतात. पाळकाचे सगळे आशीर्वाद शबनममध्ये आहेत. मात्र माझी काळ्या रंगाची शबनम जी आहे ती, हसू नका, काय आठवू नका दुसरं. ओके, पुढे येऊयात. पुढे तो म्हणतोय प्रकटीकरण 3 अध्याय 17-18 वचन. तो म्हणतो संदेष्ट्री म्हणवती. 17-18 प्रिय बंधू भगिनींनो, मंडळी लाउदिकिया मंडळीत आल्यानंतर त्या मंडळीला असं वाटलं की आमच्याकडे खूप पैसे आहेत म्हणून आहे. मी बरेच वेळेस या गोष्टीविषयी बोललो. इथून पुढे कुठल्याही चर्चला पैशाची कमतरता पडणार नाही. मी काय भविष्यकथन करत नाही. प्रकटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय लाउदिकिया, तुला असं वाटतं तुझ्याकडं पुष्कळ धन आहे आणि धन मंडळांकडे येणारच आहे आता, त्याच्यामुळे त्याची चिंता आता मंडळांनी करायची नाही. येशूच म्हणलाय, चिंता आमची काय माहिती आहे का? आमची चिंता आता अशी असायला हवी की आमची सेवा देवाने जी आम्हाला मंडळी म्हणून सांगितली, वैयक्तिक विश्वासदार म्हणून सांगितली, सुवार्थिक, पाळक, मिशनरी म्हणून सांगितली, ती सुवार्थ मी बरोबर करतो का? ती आमची चिंता पाहिलाच. मला सध्या लोक सारखं विचारतात, पाळक साहेब मेळ्यासाठी शताब्दी किती खर्च येईल? मी म्हणलं पुष्कळ येईल. मग ते म्हणले एवढे पैसे कसे येतील? तो बसलाय वरचा, तो देईल. त्याने जर इथपर्यंत सांभाळलं तर तो देईल. फक्त आपण लोकांना सांगायचं, प्रार्थना करणं, उभा राहा, देव उभा करेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मंडळीमध्ये खोट्या ख्रिस्ताची सुरुवात जी झाली ना, ती खोट्या ख्रिस्ताची सुरुवात जी झाली देवाचं वचन चुकीचं सांगण्याचं. ज्या वेळेस रशियामध्ये कम्युनिझम होतं, त्या कम्युनिझममध्ये त्यांनी काय केलं माहिती आहे का? मंडळीचा जो पाळक आहे ना, त्याला सरकारी नोकरदार केला, क्लास 1 ऑफिसर, फुल पैसे, फुल बंगला, सगळं काय. मी ज्यावेळेस माझं बायबल कॉलेज झालं ना, यवतमाळला माझं ग्रॅज्युएशन व्हायला आलं, त्यावेळेस रेव्हरंड किरण गायकवाडांनी मला बोलवून मला सांगितलं, अब्राहम एक अपॉइंटमेंट आहे, स्वीकारतोस का? मी म्हणलो कुठं आहे सर? म्हणले मिलिटरीमध्ये त्यांना कॅप्टन म्हणून पाहिलं. म्हणून माझं काय काम? काय नाही. तिथं मिलिटरीमध्ये काय पाळक लोक लागतात, जातोस का? कॅप्टन झाल्यानंतर तुला राहायला घर आहे, घरी दिमतीला 2 माणसं आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचा पगार आहे. मी म्हणलो तिथं सेवा नाही सर, नुसत्याच रूढी आणि परंपरा करायच्यात. आणि त्याप्रमाणे त्या असणाऱ्या रशियामध्ये कम्युनिस्टांच्या काळामध्ये त्यांनी पाळक लोकांना सरकारी असणाऱ्या नोकऱ्या दिल्या. पाळक म्हणजे सरकारी माणूस. जगामध्ये सगळीकडे दुष्काळ होता, पण ऑस्ट्रेलियात दुष्काळ नव्हता. पण 8 वर्षे ऑस्ट्रेलियाने दुष्काळ सहन केला होता, म्हणून त्यांनी खूप गहू लावला आणि
दुष्काळ आला की दुष्काळासाठी महागाई येते, महागाई तर आता आमच्या डोक्याच्या वर निघून जाताना दिसत आहे आणि सगळीकडे लोक महागाईविषयी जगभरामध्ये उठाव करताना आणि बोलताना दिसत आहे. दुष्काळ, ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ देव जगाला देत आहे. देवाने सांगितल्याशिवाय जगामध्ये दुष्काळाची चिन्ह दिसत नाही. पहिला दुष्काळ, ओला दुष्काळ, आता सगळं चांगलं आहे, पाऊस चांगला पडला, शेत चांगलं आहे आणि एवढा पाऊस पडतो की सगळी शेती झोपतात आणि मग दुष्काळ. कधी कधी असं आता पाऊस पडला, आता पेरणी करा पुढे डिसेंबर पर्यंत पाऊसच नाही. आज कधी पार जळून जातं. सुका दुष्काळ आला, त्याच्यानंतर तिसरा दुष्काळ आहे की देव पाठवतो लोक तोड धाड पाठवतो आणि तो धाड तिथे अमेरिकेतली नीती बघा, आज ती अख्ख राष्ट्राची हिरवळ खाऊन जाते, त्यांना पूर्ण निघून जाते. प्रिय बंधू, जगात पुष्कळ, जगामध्ये जास्त लोक उपास कार्य मारतात, हे दुष्काळाचं चिन्ह आहे. आपल्या देशामध्ये काही वर्षापूर्वी टेलिव्हिजनला सांगितलं कुपोषित बा स्पॉन्सर करा. आपल्यापैकी काही लोकांनी स्पॉन्सर पण केले त्या बाळाचं निधन. चांगली गोष्ट आहे, कोणाच्या तरी कमतरतेत आम्ही सहकार्य करतो, चांगली गोष्ट. कारण देव म्हणतो हे देवापासून अपूर्ण आहे. परंतु आपल्या देशाने पण अनेक वेळेस दुष्काळ आला. माझ्यापेक्षा थोडेसे वयाने मोठे असतील ते अनेक वेळेस सांगतात दुष्काळ पडला तर गुडलीमध्ये आम्हाला कंजी आणि खीर खायला घेऊन जायचे मिस्टर लोक आणि ते खाऊन आम्ही वाढलो. काही ख्रिस्ती लोक जे सांगतात आमचं जीवन गुडलीच्या असणाऱ्या जेवणावरती झाल्याने देवाने आम्हाला नीट केलेलं आहे. बरेच लोक याला फार सांगतात आम्ही दुष्काळ वारंवार अनुभवला आहे आणि ह्याच्या पुढं जगाने ह्याच्या अगोदर कधी अनुभवला नाही इतका भयंकर दुष्काळ येणार. सावध असा. आणि शेवटची गोष्ट होती जागोजागी भूमिकंप होती. गेल्या 2000 वर्षामध्ये पुष्कळ भूमिकंप झाले. मी अभ्यास करत असताना 2015 ते 2025च्या काळामध्ये किती भूमिकंप झाले मी शोधत होतो आणि जे मी शोधले ते शोधत असताना त्याच्यामध्ये फक्त मी जे शोधले 4.4 रिक्टर स्केल प्रमाणे म्हणजे 4 रिक्टर स्केलचा जो भूमिकंप त्याच्या पुढचे आहेत आणि गेल्या 10 वर्षामध्ये ह्या भूमीने किंवा ह्या जगाने 1,07,000 भूमिकंप अनुभवलेले आहेत. त्यापैकी खिल्लारीचा एक भूमिकंप आहे. जागोजागी लोक मरत आहेत. इतकंच नव्हे, ह्या असणाऱ्या एकट्या 2025 सालामध्ये 6 महिन्यामध्ये 7,787 भूकंपाचे धक्के ह्या पृथ्वीने अनुभवलेले आहेत. दरवर्षी 4 रिक्टर स्केलचे साधारणतः 16 ते 17 भूमिकंप होत आहेत आणि दरवर्षी याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. जपानचं पूर्वी एक आर्टिकल होतं, जपानच्या एका बेटावरती एका महिन्यामध्ये 1000 भूमिकंप अनुभवलेले आहेत. लोक भीतीने जगत आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असं म्हणू नका की आता येशूचं येणं फार लांब आहे. भूमिकंप येतच राहणार. शास्त्रात उलट म्हणलंय एक असा भूमिकंप येईल जगात सगळी शहरं ही भेसताना भूमीतून खाली पडतील. त्या भूमिकंपामुळे सगळी बेट आपले स्थान बदलतील आणि बायबलचा देव आणि बायबल खोटं बोलत नाही हे घडल्याशिवाय राहणार नाही. कारण की येशू बोलला म्हणजे ते तसंच होतं. कारण की येशूच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून देवाचे लोक हो, देवाचं वचन ऐकणारे हो, लक्ष ठेवा. आपलं तारण साधून घ्या. तारण झालेलं असेल तर तारण अबाधित ठेवा. तारणामध्ये वाढा. असं समजा की आज शेवटचा दिवस आहे. मी जर आज मेलो तर कुठं जाईल? देव आपल्या लेकरांची काळजी घे. मी गेल्यानंतर कुठं आहे? मनुष्याने सगळं जग मिळवलं, आपल्या आत्म्याचा नाश केला तर कायला. संदेशा दुसरीकडे होतो सुगी संपली, हंगाम आटोपला, पण आमचे तारण झाले नाही. आम्ही खूप ऐकलं, आमच्या कानाची खात फिरावी म्हणून ऐकलं, 10 संदेश रोज ऐकले, परंतु जर आमचा अंतकरण बदलत नाही तर काय हात नाही. मी किती बायबल वाचलं हे देव विचारणार आहे. मी ते बायबल किती पाळतो हे ते विचारेल. मला बायबल किती माहित आहे याविषयी देवाला घेणं नाही. मी बायबल किती पाळतो हे महत्वाचं आहे. मी चर्च मध्ये पण दूध पाहिजे आणि चर्चच्या बाहेर पण दूध पाहिजे. चर्च मध्ये बसल्यानंतर मिखाएल, गॅब्रिएल ह्या देवदूतांपेक्षा जास्त तेज. चर्चच्या बाहेर गेलं त्याला लुसिफर पेक्षा जास्त अंगार. लुसिफरला पण लाज गेली की बरी गोष्ट. प्रिय बंधू भगिनींनो,
आम्ही उंबरठ्यावर उभा राहिलो येशूच्या दुसऱ्या येण्याच्या जगसमाप्तीच्या चिन्ह आणि काळ आम्हाला ओळख सांगत आहे. समारोप करताना मगाशी संदेशात वचन वापरतो बेलशे शहरात म्हणाला मने मणे तकई उपास मी तुला तागडीत तुरून पाहिलं असतं तुला म्हणला असतं. देवाने जर आज त्याचा तराजू लावला आणि त्या तराजूत म्हणला अब्राहम बस तर मी देवाच्या उजव्या बाजूला जाईल का डाव्या बाजूला जाईल हे मला माझं स्वतःच माहित आहे. ज्याला त्याला आपलं माहित आहे. जर आम्हाला खात्री नाही देवाने तराजूत टाकल्यानंतर मी उजव्या बाजूला उजव्या बाजूला जाणारे लोक आशीर्वादित आहेत त्या ते स्वर्गात जाणार. डाव्या बाजूचे लोक नरकात जाणार आहे. आणि जर आम्हाला खात्री नसेल आजही तर हे सगळे भविष्यकाळ येशूची सांगत आहे. मग अशी गाण्याच्या पुस्तकात सांगितलं ते सगळं हे सांगत आहे. आम्ही प्रॉफिटिक टाइम मध्ये जीवन जगत आहोत आणि फार लवकर येशू येणार आहे. आणि म्हणून जर खात्री नाही माझ्या तारणाची तर आजच देवाकडे तारण साध्य करू न जाणं आज रात्री आपल्यापैकी कोणाला देव हे जग सोडून बोलवेल. तो म्हणेल की चल चांगला कार्यकाळ तू ये आणि तिकडे जायचंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळं आमचं युद्धच मागच्याकडे मावशी संगीत होते त्यांच्याकडे प्रार्थना उदाहरण सांगता पालक साहेब थोडंसं सेवा कमी कमी आणि स्वप्नाला कुलकर्णी पालखीला येऊन घेतला. पालक साहेब आणि कुलकर्णी पालखीला त्यांना विचारलं उज्ज्वला सेवा करते का? मरेपर्यंत सेवा कर कारण इथं आल्यानंतर साडी बरोबर मावशी शब्द चुका कसं करेल साडी सोनं घरदार जमीन जुमला काही नाही. आम्ही केलेल्या सेवेमुळेच इथं देव आम्हाला घेत आहे. आणि बाजूला कुलकर्णी पालक साहेब होते मावशी विचारलं पालक साहेबांना बाई काय म्हणतात आणि पालक साहेब फक्त हसले. पालक साहेब काय बोलले नाही. म्हणून ह्याच्यात राहू नका. असं जगा की आज मरणारच आहे. आणि जर मेलो तर कुठं जाईल? आणि मावशीला म्हणतो मावशी त्याने न कळत सांगितलंय तुम्हाला घरी थांबू नकोस आहे कशी सेवा करत जा. बंधू बघितले आम्ही देवाच्या कृपेमध्ये येऊन देवासाठी संलग्न होऊन देवाचा हात धरून देवाच्या मागे चालायचा. मग इथं जरी गेलो ना तरी असे देव ह्या देवाचा माणूस आणि देव आपले देवगुरु आपल्या आत्म्याला सकाळी घेऊन देवाच्या समक्षतेत जातो. आणि जर मला खात्री नाही तारणाची पापक्षेची देव म्हणतो सिरियस केले विचार करा. प्रभुदेव आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद गौरव सन्मान तुला देतो कारण की तू आम्हाला बुद्धी प्रभुदेवा येशूने सांगितलेल्या जाडेने सांगितलं ते पूज्य आणि विक्रांत आम्हाला ओळखून सांगतो की आम्ही भविष्यकथनाच्या पूर्णतेच्या काळामध्ये जगत आहोत. आमची प्रार्थना परमेश्वराच्या जे तारण आमच्यातील आणि कानातील त्या तारणाला धरून आमचे जीवन जगत. ज्यांचं अजून तारण झालं नाही त्यांनी तारण प्राप्त करून घ्यावं. पापाची क्षमा मागायची कृपा हे जिवंत देव आम्ही प्रार्थना करतो. आमच्यापैकी कोणी नरकात जाऊ नये अशी कृपा आणि आनंद प्रत्येकावर. ज्यांचं तारण झालंय त्यांनी प्रभू त्या मुलामध्ये तारण लोकांना सुवार्थ सांगून ख्रिस्ताकडे आणण्याच्या द्वारे आपल्या कुटुंबामध्ये वडील आणण्याचं धैर्य ठेवावं अशी कृपा तुझे सगळे करणार. आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातात विगत होत असताना तुझी कृपा आमच्या येशूच्या द्वारे मागतो म्हणून ते आमच्या सहकार्य जय नाम पवित्र जय राज्य जसे सरकार तसे जय प्रमाणे आमची ज्योतिषी भाग करायचा आणि जसे आम्ही आपले उद्यासाठी सोडले तसेच तू आमचे उद्यास आणि आम्हास परीक्षा करतोस तर आम्हास कारण की राज्य सामर्थ्याने करू ही सर्व काळात तीच आहे. आता शांतीने जा आणि सुखाने राहा म्हणजे देव जो बाप याची प्रीती आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभाग आम्हाला प्रत्येकावर
देवाच्या सर्व लेकरांमध्ये आता येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो.